नमस्कार मित्रांनो. एमपीएससी अंतर्गत ग्रुप सी पदासाठी नवीन जाहिरात आलेले बघू शकता मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. एकूण किती जागा आहे, कोणत्या पदाला किती जागा असणार आहे, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे, फीस किती असणार आहे, सिलेबस काय असणार आहे आणि एक्झाम कधी होऊ शकते, हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण बघा. तर बघू शकता तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत नवीन जाहिरात आलेले बघू शकता मित्रांनो. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत बघू शकता 17 जाहिरात क्रमांक बघू शकता मित्रांनो. 2026 मध्ये जाहिरात आलेले. तर बघा मित्रांनो, एकूण किती पद आहे बघू शकता. 2619 पद आहे मित्रांनो तब्बल ग्रुप सी पदासाठी. तर खाली बघू शकता तुमची एक्झाम पूर्व परीक्षा कधी असणार आहे. 27 सप्टेंबर 2026 पासून तुमची एक्झाम असणार मित्रांनो. आणि महत्वाचं म्हणजे ऑनलाईन पद्धतीत तुमची एक्झाम असणार आहे. आणि खाली बघू शकता तुम्ही उद्योग निरीक्षक या पदासाठी बघू शकता मित्रांनो 9 जागा आहे. तांत्रिक सहाय्यक पदासाठी बघू शकता 3 जागा आहे. कर सहाय्यक पदासाठी बघू शकता 282 जागा आहे. आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी 461 जागा आहे. आणि लिपिक टंकलेखक या पदासाठी तब्बल बघू शकता मित्रांनो 1864 जागा आहे मित्रांनो. मागच्या वेळेस पण 18च्या आसपासच जागा होत्या मित्रांनो. तर बघू शकता टोटल असे एकूण 2619 पदे मित्रांनो. 2619 पदे बघू शकता. बघा मित्रांनो, फॉर्म कधीपासून सुरू होत आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा तुम्हाला. 27 जून पासून फॉर्म भरायला सुरुवात होते मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि शेवटची तारीख बघू शकता 17 जुलै 2026 रोजी शेवटची तारीख असणार आहे फॉर्म भरण्याची. तर लवकरात लवकर फॉर्म भरून टाका. तुम्हाला तुम्हाला ऑनलाईन पेमेंट पण करता येईल, फोन पे वगैरे, नाहीतर मग तुम्ही चलन पण करू शकता. चलनाद्वारे बँकेत पण तुम्ही पेमेंट सबमिट करू शकता. तर खाली बघू शकता मित्रांनो, सॅलरी किती असणार आहे बघू शकता. उद्योग निरीक्षक या पदासाठी स्केल बघा 13. सॅलरी बघू शकता 35,400 ते 1,12,400 पर्यंत भेटणार आहे. तांत्रिक सहाय्यक पदासाठी बघू शकता स्केल किती 10 आहे. सॅलरी बघू शकता 29,200 ते 92,300 पर्यंत. कर सहाय्यक पदासाठी बघू शकता स्केल 8 आहे. 25,500 ते 81,100 पर्यंत आहे. आणि लिपिक टेंडर या पदासाठी बघू शकता स्केल 6, 19,900 ते 63,200 पर्यंत असणार आहे सॅलरी. आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदासाठी बघू शकता स्केल 14 आहे. सॅलरी बघू शकता 38,600 ते 1,22,800 पर्यंत. तर बघा मित्रांनो, इथं पात्रता दिलेले आहे, एज क्रायटेरिया दिलेले मित्रांनो. इथं एज्युकेशन क्रायटेरिया पण दिलेले तुम्हाला, तुम्ही चेक करू शकता. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदासाठीच फक्त हाईट आणि उंची पाहिजे. मी एज्युकेशन क्रायटेरिया चेक करू शकता मित्रांनो. तर बघा, सिलेबस दिलेला आहे खाली तुम्हाला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी. पूर्व परीक्षेसाठी बघू शकता 100 क्वेश्चन असणार आहे. आणि मुख्य परीक्षेसाठी 400 क्वेश्चन असणार मित्रांनो. म्हणजे 400 गुणाचे असणार आहे. पूर्व परीक्षेसाठी 100 आणि मुख्य परीक्षेसाठी 400 गुण. इथं परीक्षा शुल्क बघू शकता मित्रांनो, फीस किती असणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षेसाठी बघू शकता 394. ओपनवाल्यासाठी आणि इतर मागासवर्गासाठी 294. आणि माजी सैनिक वाल्यासाठी 44 रुपये. तर अशा पद्धतीने परीक्षा शुल्क आहे मित्रांनो. तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने लवकर अर्ज करायचा आहे बघा. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.